दिवसभराची धावपळ झाली होती, थकवा आला होता, अगदी दुपारच्या उपाड्यामध्ये गरम होत होतं। आंबाच्या दिवशी आपलं पुरणपोळी जेवण असतं। अरे बापरे। आणि पौर्णिमा दिवशी खीर असते आपल्याला। सुंदर सूर्यास्ताची वेळ आहे। समोर दिसतंय ते बदामीचे केव्ज आहेत जिथे आम्ही सकाळी होतो। मराठी बोर्ड बघून आम्ही इथं आलोय। मागून सनसेट होतो, सूर्याचे रिफ्लेक्शन पाण्यावर पडून पाण्याचे रिफ्लेक्शन त्या मंदिरावर येतात। खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्यात। बदामीच्या लेण्या बघून संग्रहालय पाहिलो आम्ही। आता आलोय भूतनाथ टेम्पल आणि अगस्त्य तलाव बघायला। सूर्यास्ताची वेळ आहे, खूप छान दृश्य आम्हाला समोर दिसतंय। समोर आपण पाहताय हे सर्व बदामीच्या लेण्या आहेत। त्या ठिकाणी आम्ही काही वेळापूर्वी होतो, तिथे व्हिजिट करून चालत आम्ही पहिल्यांदा संग्रहालयाला गेलो। किल्ला पाहायचा होता पण वेळेअभावी ते आम्ही पाहू शकत नाही सध्या, त्यामुळे आम्ही आता सध्या भूतनाथ टेम्पल जिथून सूर्यास्त खूप छान दिसतं अशा ठिकाणी आम्ही आलोय। आणि तुम्ही पाहताय अतिशय छान रिफ्लेक्शन समोर दिसते तुम्हाला। आम्ही इथं बसून निवांत वेळ घालवत आहे। बदामी मधल्या अगस्त्य लेकच्या शेजारी मी बसलोय। माझ्या मागं जे आहे ते भूतनाथ टेम्पल आहे। आम्ही दुपारी बदामीमध्ये पोहोचलो, रूमवर फ्रेशअप झालो, दुपारचं जेवण केलं आणि बदामी पाहण्यासाठी निघालो। आमच्या बकेट लिस्टमध्ये बदामीमधला बदामीचा किल्ला, बदामीच्या लेण्या, अगस्त्य लेक आणि हे भूतनाथ टेम्पल होतं। दुपारनंतर आम्ही आल्यामुळं पुरेसा वेळ आम्हाला मिळाला नाही। आमच्याकडून बदामी किल्ला पाहणं राहून गेलं, ते आम्ही पुढच्या भेटीमध्ये नक्की पाहणार आहोत। पण बदामीच्या लेण्या खूप सुंदर होत्या, जसं की तुम्ही सगळं पाहिलेलं आहे। त्यानंतर आम्ही संग्रहालयाला गेलो, तिथं काही व्हिडिओ फोटोग्राफी अलाउड नव्हती, पण आतमध्ये खूप छान सुंदर ते सगळं मांडलेलं आहे। आणि आत्ता आम्ही सायंकाळचा वेळ घालवण्यासाठी आलोय, सूर्यास्त पाहण्यासाठी आलोय अगस्त्य लेकच्या ठिकाणी। दिवसभराची धावपळ झाली होती, थकवा आला होता, अगदी दुपारच्या उपाड्यामध्ये गरम होत होतं। छान शांतता आम्हाला हवी होती, छान एकदम थंडगार वारा आम्हाला हवा होता, त्यासाठी हे ठिकाण आम्ही निवडलं। आणि समोर जे दिसतंय ते भूतनाथ टेम्पल आहे, भूतनाथ मंदिर। अगदी इतिहासामध्ये तुम्ही पोचताय असं सगळं दृश्य समोर दिसतं। मागून सनसेट होतो, सूर्याचे रिफ्लेक्शन पाण्यावर पडून पाण्याचे रिफ्लेक्शन त्या मंदिरावर येतात। हे दृश्य खूपच सुंदर आहे, विलोभनीय आहे। जे कोणी बदामीला येणार आहेत त्याने सूर्यास्ताच्या वेळेला हे अगस्त्य लेक आणि भूतनाथ टेम्पल नक्की व्हिजिट करणं महत्त्वाचं आहे। आता इथं वेळ घालवल्यानंतर आम्ही बदामीतल्या भूतनाथ टेम्पल बघण्यासाठी जाणार आहोत। चला। सुंदर सूर्यास्ताची वेळ आहे। समोर दिसतंय ते बदामीचे केव्ज आहेत जिथे आम्ही सकाळी होतो। त्यानंतर उजवीकडे सुंदर संग्रहालय आहे, ते आम्ही पाहिलं। आता सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही भूतनाथ टेम्पलला आलोय। बदामीच्या मंदिर समूहात सर्वात सुंदर मंदिरापैकी एक म्हणजे भूतनाथ मंदिर। अगस्ती तलावाच्या ऐन काठावर असलेलं हे मंदिर मंदिरासमोर असलेल्या विशाल तलावामुळे अधिकच खुलून दिसते। भूतनाथ मंदिर देखील येथील इतर मंदिराप्रमाणेच एकटे नसून एका समूहाच्या स्वरूपात आहे। मुख्य मंदिराची रचना काहीशी संमिश्र आहे। अंतराळ व गर्भगृहाचे शिखर हे द्राविड शैलीत असून ते बदामीच्या चालुक्याने बांधलेले आहे, तर उतरत्या छपरांचा सभामंडप हा कल्याणी चालुक्याने वाढवला। सभामंडप हा विविध स्तंभावर तोललेला असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शैव द्वारपालांची अपूर्ण राहिलेली शिल्पे आहेत। तलावाच्या अगदी काठावर असूनही मंदिरासमोरील अगस्ती तलाव संपूर्ण भरला तरीही भूतनाथ मंदिरात पाणी शिरत नाही। याचे कारण म्हणजे तलावाच्या लेणीकडील बाजूस अतिरिक्त पाणी वाहून देण्यासाठी एक वाट निर्माण केली आहे। संपूर्ण बदामी पाहून जर तुम्ही सायंकाळी या बदामीच्या भूतनाथ मंदिरात आलात तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। थंडगार वारा समोरून येतो आणि आपण सूर्यास्त पाहत मंदिराच्या शेजारी बसून राहतो। बदामीचे शेड्यूल संपून आम्ही आता रूमकडे परत जातोय। सायंकाळचे 6 वाजलेले आहेत। सगळ्याच गोष्टी किल्ला, लेणी आणि भूतनाथ टेम्पल 6 वाजता बंद होतं
आणि हे समोर दिसणारं मंदिर आमच्याकडनं मिस झालेलं असं वाटतंय. खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्यात. बदामीमध्ये कमीत कमी 2 ते 3 दिवस येणं महत्त्वाचं आहे. तर सगळं पाहून पुन्हा एकदा आम्ही हॉटेल वीरभद्रेश्वर लिंगायत खानावळला आलो आहे रात्रीच्या जेवणासाठी. कारण दुपारची टेस्ट तर प्रचंड आम्हाला आवडली होती. अगदी पौष्टिक स्वादिष्ट जेवण होतं आणि आतुरतेनं सांगायला आम्हाला आवडेल की हे सोलापूरकरांचं हॉटेल आहे. सर्वात शेवटी त्यांचं मी बाईट व्हिडिओ घेणारच आहे. दुपारी आम्ही चपाती थाळी मागवली. आता ज्वारीची भाकरी स्पेशल मागवली. 2 भाजी, भाकर, दही, सॅलड, लोणचं, 1, 2, 3 प्रकारच्या चटण्या, नंतर सांबार राईस नंतर मिळणार. जेवूया आता. मित्रांनो, आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे श्री वीरभद्रेश्वर लिंगायत खानावळ. विशेष म्हणजे मराठी बोर्ड बघून आम्ही इथं आलो आहे आणि जे काही दादाच्या व्हिडिओमध्ये यांना पाहिलं होतं आम्ही. दादा नमस्कार. नमस्ते सर. तुम्ही मूळचे कुठले आहात? मी मूळचं प्रॉपर सोलापूर आहे. अच्छा. तालुका मेंदरी गाव आपला. अच्छा. इकडे येऊन मी 10-12 वर्ष झाला. 10-12 पुन्हा इथं स्थायिक आहेत तुम्ही आता? स्थायिक म्हणजे आईचं माहेर आहे. अच्छा. मी पण इकडे येऊन सेटल झाला होता. ही जी सेवा आपण जेवणाची देता किती वर्ष झाला आता? तर ॲक्च्युली आजीपासून पप्पा वडिलापासून माझं म्हणजे मिनिमम 40 वर्षापासून. 40 वर्षाची सेवा आहे आपली. अच्छा. जेवण तर खूप सुंदर होतं. थँक्यू सर. आणि किती लोक एका वेळेस बघतात जेवण? आपल्याकडे 60 जण आरामात जेवण बघतो. 60 जण बसतात. आपल्याकडचं खासियत म्हणजे स्पेशल जेवण आपलं उत्तर कर्नाटकमधले भाकरी जेवण. भाकरीचं. हां, तुम्हाला त्यामध्ये 2 भाजी मिळेल. ओके. आणि 2 टाईप चटणी, ओके. लोणचं आणि ग्रीन सलाड असतं. आपलं कांदा, लिंबू अथवा गाजर, काकडी, मुळी हे सर्व मिळणार. आणि बोल राईस, पापड, आमटी, सर्व गुण संपन्न जेवण. स्पेशल म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा दिवशी. अमावस्या दिवशी आपलं पुरणपोळी जेवण असतं. अरे बापरे. आणि पौर्णिमा दिवशी खीर असते आपल्याकडे. वा वा वा, सुंदर जेवण आहे. थँक्यू. इथं यायचं म्हणलं कसं यावं लागेल त्यांना? सर, सोलापूरवरनं कुठनं म्हणजे आपलं बदामीत आल्यावर का बस स्टँडपासून 100 मीटर दूर हॉटेल. आपलं लोकेशन गुगलवरती आहे. वीरभद्रेश्वर लिंगायत खानावळ. गुगलवरती वेबसाईट पण आहे आणि मॅपवर माझं हॉटेलचं लोकेशन पण आहे. ओके. तुम्ही गुगल आपलं बदामीत येऊन मॅप ओपन करून जर रेस्टॉरंटवर क्लिक केला तर पहिलं हॉटेल आपलंच येणार. येस येस येस. अगदी घरच्यासारखं जेवण आम्हाला मिळालं. थँक्यू. थँक्यू.